तर आज गाडी घराबाहेर काढण्यामागचं कारण म्हणजे आपलं रोजचं मार्केटला जाणं. कारण आपल्याला कसं रोज कोणतं ना कोणतं यवतमाळमध्ये असल्यावर मार्केटला जायचं काम पडते. त्यामुळे कसं गाडी काढली आणि वहिनीला घेऊन आलो इकडं साडीच्या दुकानात. कारण वहिनीसाठी घ्यायची होती आम्हाला साडी. तर मग आम्ही पूर्ण फॅमिली आलो होतो साडी घ्यायसाठी. ह्याची साडी वहिनीलीच होती आणि आम्ही सगळेजण सोबत आलो होतो. तर मग आता साडी घ्यायची म्हणल्यावर वेळ तर लागणार. मग इथं बसल्या बसल्या मला मारू राहिलो तो बोर. कारण वहिनीला काही साडी लवकर पसंत येऊन नव्हती राहिली. पण मग वहिनीला म्हटलं मी सांगू का तुम्हाला ते घेता का. वहिनी सांग ना. मग वहिनीला सांगितलं आणि आम्ही साडी घेऊन निघालो. आणि नंतर मग मी इकडे साडी गिडी घेणं झाल्यावर मोठे बाबाला घेऊन आलो मेडिकल मध्ये. कारण आज मोठे बाबाला घ्यायच्या होत्या गोळ्या. बहुतेक त्यांच्या बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या वाटते. मग मोठे बाबाचं औषध घेणं झाल्यावर डायरेक्ट आपण एंट्री केली गावात. आता तुम्ही म्हणसा डायरेक्ट यवतमाळ मधून गावात कसा एक क्लिप दुसऱ्या दिवशी. मग संध्याकाळी इकडे आलो मी आपल्या गावातल्या मयूर भाऊ. हे म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको म्हणे. कटिंग कशी करायची ती मायावर सोड म्हणे. म्हटलं करा बा लावा तुम्ही तुमच्या मनानं अंदाज. काय करता कसं करता ते सगळं आता तुमच्या हातात. आता चांगलं दिसो नाही दिसो आता ते तुमची इच्छा. हा वय मायावाला पुतण्या म्हणजेच होय डॉट डॉट. कारण याचावाला आला होता मला फोन. भाऊ म्हणे तुम्ही कुठं आहे. मी म्हटलं कटिंग करू राहिला. मग म्हणे मी आलोच. मग आता आल्यावर काही ना काही चित्रपणा करणार देऊन राहिलं होतं मला त्रास. मी म्हटलं बाबू चुपचाप बस. मग आता हा वाला कार्यक्रम आठवल्यावर आज होता मायावाला मित्राचा वाढदिवस म्हणजेच युवराजचा वाढदिवस. आता मित्र म्हणे भाऊ माया तो वाढदिवस झाला म्हणे खतम. केक गिक कापणं पण झाला म्हणे. आता तू डायरेक्ट फक्त नाश्ता करायलाच म्हणे. आणि आपण तसं पण नाश्ता गिश्ता तर काही सोडत नसतो. मला काही गिफ्ट देऊ का नाही देऊ. पण भाऊ आपण गिफ्ट तर काही दिलं नाही पण नाश्ता पोटभर केला बरं. भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.